शुभ ऐके जेवे माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। नादी लुब्ध झाला मृगदेह विसरला अंग तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। तुका मने पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। समचरण सरोजम सान्दनीलांबुदाभं जगननीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। शुक्लं ब्रह्म विचारसार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी मभेदां जड्यंधकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां। महायुगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणो महासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग। याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्रभूषण देवनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय
यांचा उत्कृष्ट असा चारचरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी विनंती करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र हिंगणे गवाड आहे की नाही। या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह संत सोनाजी महाराज पादुकाचा शताब्दी स्थापना सोहळा आहे की नाही। आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं हा सुंदर असणारा उत्सव आणि या उत्सवातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे। मागे 2 वर्षापूर्वी एकदा येण्याचा योग आला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी तेव्हा म्हटलो होतं वाटतं मी पुन्हा येईन आहे का नाही। आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग आलेला आहे। थोडा वेळ झाला, थोडा रस्ता चुकला आमचा, त्याच्यामुळं थोडा उशीर झाला यायला, त्याबद्दल सर्वांची क्षमा माफी। मलाच उशीर झाला नवल नाही, त्या मोराला बी यायला उशीर होऊ लागला, म्हणून लवकर ये म्हणलं बाबा महाराजासारखं तू करू नको विठाला। ते ज्यांची कला आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। अतिशय गोड, म्हणून यायला थोडा वेळ झाला त्याबद्दल सर्वांची क्षमा माफी। पण काही जास्तीचा वेळ नाही झाला, रोजच्या 9 ते 11ची वेळ असते नियोजित आणि ती वेळ आहे की नाही। म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो। ज्यांच्या मुखातून आपण शिवपुराण कथा श्रवण करत आहात ते आमचे मित्र हरिभक्त परायण, आता 2 शास्त्री आहेत, ते बी शास्त्रीच आहेत आहे की नाही। हरिभक्त परायण आमचे वासुदेव महाराज शास्त्रीजींच्या मुखातून आपण शिवपुराण कथा श्रवण करत आहात। महाराजांची ही जन्मभूमी आहे आणि मला आनंद वाटला बघा, आपल्या जन्मभूमीतल्या माणसाला तुम्ही एवढं जपता, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की नाही। म्हणून महाराजांना धन्यवाद देतो। त्या निमित्तानं मृदंगाचार्य आमच्याच भागातले असणारे कमी वयात महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे ते आमच्या हरिभक्त पारायण श्रावण महाराज, श्याम महाराज श्रावणे आहे। तिकडं हरिभक्त पारायण मृदंगाचार्य त्र्यंबक महाराज आहे। त्र्यंबक महाराजांना धन्यवाद। हे महाराजांचं नाव काय, छोटे उस्ताद आनंद, वा आनंद महाराज मृदंगाचार्य आहेत। आज बाह्या माग सारून कार्यक्रम आहे द्यायचा आज आहे की नाही। आनंद महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो। गायनाचार्य आमच्या हरिभक्त पारायण सगळीच महाराज मंडळी मस्त गे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन। आमचे मामुलवाडीकर रामेश्वर महाराज त्यांचे सगळा परिवार तेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन। 1-2 सूचना आहेत, आपले मोबाईल फ्लाईट मोड, स्विच ऑफ किंवा सायलेंट करून ठेवा, पहिला मुद्दा। दुसरा, जेव्हा भजन येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा आणि एखादा प्रश्न विचारला तर बोलतं राहा। चुकलं चुकू द्या, मी तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून, बरोबर आहे। त्याच्यामुळं मोकळं बोला, तुम्हाला आणि मला मिळून कीर्तन करायचं आहे। विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी विनंती करतात की देवा, तुझी कथा करत असताना, गात असताना, ऐकत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे। तर पुत्राची शुभवार्ता ऐकत असताना, माया हो तुमचा विषय आज जरा जास्त आहे अभंगामध्ये त्याच्यामुळे लक्ष द्या। पुत्राची शुभवार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, करण्याचा आवाज कमी करा, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं। पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहू माझे मन, गाता ऐकता हरिगुण। गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं। हे जर कळलं नसेल देवा तर हरिण माहिती आहे सर्वांना, हरिण माहिती आहे ना सर्वांना। आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही लहानपणी म्हणायचे हरिण दाखवतो आणि कानाला धरून उचलायचे आहे की नाही। ते हरिण नाही, जंगलामध्ये हरिण असतं, पारद्याला हरणाला जर पकडायचं असेल तर पारदी हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही, मग त्याच्याजवळ एक बिन नावाचं वाद्य असतं, तो झाडावर बसून बिन वाजवत राहतो आणि त्या बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेला आतुरलेला हरिण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे बिन ऐकत उभं राहतं। तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो। पण ते पडलेला हरिण त्या पारध्याला म्हणतं, दादा माझा काहीच दोष नसताना तू मला मारला त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही,
पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, एवढीच माझी तुला विनंती आहे. म्हणजे बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला, भजन करताना मला एवढा विसर पडला पाहिजे. नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग, देह जावो अथवा राहू, पांडुरंगे दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा. आन तुझी पंढरीनाथा, भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशापास निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. महाराज म्हणले बिनेचा नाद ऐकताना हरणाला जसा मरणाचा विसर पडला, मला सुद्धा भजन करताना देहाचा विसर पडला पाहिजे. हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहिती सर्वांना, कासविनीला स्तन नसतात बरं का. कोणी म्हणाल कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं, तर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही. मग कोणी म्हणाल पिलाला जर दूध मिळालं नाही तर पिलू जगतं कशावर, तर कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते माया हो. आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं, आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाण्यावर त्या पोराची पुष्टी होत असते, ते जगत असता. म्हणजे नजरेतून मिळाल्या ऊर्जेवर त्या पोराला जगण्यासाठी सहकार्य मिळतं आणि त्याच्यावर ते पिलू जगत राहतं. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटे अंग संगे. महाराज म्हणले दुधाची आणि कासविनीच्या पिलाची आयुष्यात कधी भेट होत नाही, पण त्या मिळालेल्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर ते मुलगा जगत राहतो. पण ते दोघं जेव्हा एकमेकाकडे पाहतात तेव्हा या जगाचा विसर त्यांना पडलेला असतो. एवढं एकाग्र होऊन ते एकमेकाकडे पाहतात. या भजन करताना माझं मन तेवढं एकाग्र झालं पाहिजे. विठाला 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 मने पाहे. आवाज द्या दादा याला थोडा. तुका मने पाहे कासवीचे पिले माय. लक्ष द्या माझ्याकडे. तैसे राहू माझे मन, गाता ऐकता हरे गोन. लक्ष देऊन ऐका. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संगे. कासविनीच्या पिलाची आणि दुधाची भेट नाही, पण नजरेतून मिळालेल्या प्रेम पाण्यावर पोरग जगत राहतं. आणि प्रेम नजरेतूनच कळतं ना, बरोबर आहे. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायची गरज नाही. सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी बालाजी की कृपा से. लक्षात आलं का. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. पण न आवडणारी येतीलच कशाला, ते घरी झोपलेले आहे की नाही. हे सगळी प्रेमाने जमलेली माणसं आहे. प्रेम नजरेतून कळत असताना म्हणून काय माणसं म्हणतात हो अशा नजरेने काय पाहता, काय वाईट केलं मी तुमचं. म्हणून म्हणतात नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कस्ती बदलने की जरूरत नहीं, तुम्हें खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. नाव बदलण्याची गरज नाही, नावेचा मार्ग बदला. तीच नाव याही किनाऱ्याला नेऊ शकते आणि त्याही किनाऱ्याला नेऊ शकते. याला शास्त्रामध्ये दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात, बरोबर आहे ना. जशी दृष्टी असेल तशी सृष्टी आपल्याला दिसत असते. म्हणून तुम्ही हुशार लोक आहात, जाणकार लोकाला माझं बोलणं कळेल. शास्त्रीजी दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. कळलं माझं बोलणं तुम्हाला. ऑपरेशन दृष्टीचं होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही होऊ शकत. डोळ्याच्या ऑपरेशनची व्यवस्था आहे, पण डोळ्यानं काय पाहायचं या ऑपरेशनची व्यवस्था अजून नाही आहे. लक्षात ठेवा. विज्ञानानं डोळ्यानं, लक्ष देऊन आहे का, विज्ञानानं डोळ्याच्या ऑपरेशनची व्यवस्था केलेली आहे आणि अध्यात्मानं डोळ्यानं काय पाहायचं याची व्यवस्था केलेली आहे. विठाला डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे, ही व्यवस्था अध्यात्मानं केलेली आहे. लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले कासवीन आपल्या पिलाकडं आणि पिलो आपल्या मॉनिटर वाढवा. कासवीन आपल्या पिलाकडं पिलो आपल्या आईकडं जेवढं एकाग्रतेने पाहतं, भजन करताना माझं मन एवढं एकाग्र झालं पाहिजे. पूर्ण अभंगामध्ये एक सिद्धांत आहे. लक्ष द्या. अभंगाचा सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात तैसे राहू माझे मन, गाता ऐकता हरिगुण. फार महत्वाचा विषय आहे बरं का. आणि तुम्ही इकडं तिकडं पाहाल तर काही कळणार नाही. त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐका. अभंगाचा सिद्धांत दुसऱ्या चरणात आहे तैसे राहू माझे मन, गाता ऐकता हरिगुण. त्याच्यासाठी पहिला दृष्टांत दिला आईचा आणि मुलाचा.
दुसरा दृष्टांत दिला हरणाचा आणि पारध्याचा, आणि तिसरा दृष्टांत दिला कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या 3 दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबाराच्या अभंगामध्ये करतायत. सज्जनो, परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. पुन्हा एकदा ऐका, परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर माणूस बदलला. मग परमार्थात आलेल्या माणसाला काय शिंग फुटतात का शेपूट येते? बोला, परमार्थात आल्यानंतर काय बदल होतो? अहो, त्याला शिंगही येत नाही शेपूटही येत नाही. मग त्याच्या मनात परिवर्तन होतं, आणि मनात परिवर्तन व्हावं याच्याकरता परमार्थ आहे. तुम्ही शेतात गेला तर तुमच्या पायाला जर काटा मोडला, बरोबर आहे, लक्ष देऊन ऐका बरं का, मनात परिवर्तन होण्यासाठी परमार्थ आहे आणि मनानेच करावं लागतो. तुम्ही शेतात गेल्यावर तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का? बोला हो नाही, काहीतरी बोला. सुई आणायला घरी येता नाही, मग काय घेता? शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने काटा काढता. जमतं तुम्हाला? अरे वा, छान आहे. मग आहे की नाही, काट्याने काटा काढता. मग मला सांगा, एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या काट्याचा जसा आधार घेतला, तसं एका मनाला देवाकडे लावण्यासाठी दुसऱ्या मनानं देवाचंच भजन करायचं. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. म्हणून मी अजून नाही, मग एक मन म्हणतं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे, दुसरं मन लगेच म्हणताय कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालं, तिसरं मन लगेच म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू. लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात, एखादी घालून घरी जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतं नको नको नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. असं कीर्तन ऐकलं की एक मन म्हणतं होय खोटं आहे का त्या महाराजाचं, दुसरं मन लगेच म्हणतं अरे खरं आहे पण कोण ऐकायला लागलं, तिसरं मन लगेच म्हणतं अरे बिघडले एका कीर्तनात, त्याचे धंदेचे सांगायचे, नाही सांगतील तर काय खातील. हा, काय व्यापक विचार आहे लोकांचे बघा. मग कोरोनात 2 वर्ष कीर्तन नव्हते, मग आम्ही काय धोत्र ऐकले का? बरं, म्हणजे कीर्तन असल्यावर असं होऊ देऊ नका, क्लिअरिटी द्या. कीर्तन असल्यावरच महाराज जगू शकतो हे जरा डोक्यातून काढून टाका ना. ज्या गाड्यात बसून आम्ही आलो ह्याच गाड्या भाड्यानं लावल्या तर लाखभर रुपये महिना आणू शकतात ना, अडचण काय त्याच्यात? म्हणजे कीर्तन करावंच असं थोडी आहे महाराज, सांगा. या मानसिकतेतून आपण बाहेर येणं गरजेचं आहे. हा, लक्षात ठेवा. इथल्या इथं मनाचे भांडणं चालू होतात. असं कीर्तनात बसलं की मन म्हणतं होय बस झालं रे बाबा, आता वाईट कामं सोडून द्यायचे आणि महाराजाच्या हातानं, शास्त्री महाराजाच्या हातानं माळ घालायची. बस झालं आता, बस झालं, खूप झालं आता. इथल्या इथं एक मन म्हणतं बरं का, की दुसरं मन लगेच म्हणतं अरे बाबा आपण माळकरी होऊ पण बोकडे का नागराला चालणार आहेत का? काय विचार आहे दो माणसाचे, सांगा बरं तुम्ही. विठाला विठाला, बोकड्याचं काही बी होईल. बोकड्या नाही कळलं का तुम्हाला? बोकड्याचं काय व्हायचं तर होईल. आपण माणूस आहे ना, आपला उद्धारा आवाज द्या, आपला उद्धार आपण केला पाहिजे ना. पुलिया हिता जो असे जागता, कळलं पाहिजे. इथल्या इथं हे मनाचे भांडणं चालू राहतात बघा, लक्षात ठेवा. मग महाराज म्हणले हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. पण अर्जुनाला भगवंत म्हणले अर्जुना तुला जर माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर पहिल्यांदा काय कर, तू मन हे मेची करी, माझी भजने प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, मयेव मना अधस्व मय बुद्धी निवेशा निवेशिष मयेवा थोर न संशय. हा, पहिल्यांदा तुझं मन मला दे, बुद्धी दे, प्राण दे, सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण हे मन देवाकडे येत नाही का? चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ने वायुरीव सुदुष्करम. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशालाच नाही. या लक्ष देऊन आहे का बरं का? या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. याच्यासारखं चंचल या जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. बहुत चंचल चपल, 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 बहुत चंचल चपल. एक साला न लगे वेळ, न लगे वेळ, न लगे वेळ,
बहुत चंचल चपल जाता आवाज वाढव बाळा. हॅलो हॅलो हॅलो. हां कमी नको ना करू. हां काय म्हणला. हां कमी नको असं राहू दे थोडासा. बाकीचं काय हे साईड हिरोचं बघ ना. हिरो काय आलता ना तू. विठाला विठाला बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. महाराज म्हणले या मनाला कुठे जायला आणि यायला वेळ लागत नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशालाच नाही. मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही. आता मी सकाळी नाशिकला कीर्तनाला होतो बरं का. आणि नाशिकवरून सकाळचं कीर्तन करून इथपर्यंत आलो. जवळपास इथला अंतर आणि नाशिकचं अंतर 370 ते 80 किलोमीटरचं आहे मॅपला बघा. लक्ष देऊन आहे का. मग इथून बसनं जर नाशिकला जायचं असेल तर किती वेळ लागेल बोला ना. अंदाजे सांगा. मी काय फाशी थोडीच देणार आहे. कमी जास्त चालेल. हां 8 तास बरोबर आहे. 8-9 तासाचा बसचा प्रवास आहे. इथून नाशिकला बसनं जायचं असेल तर 8-9 तास लागतात. आमच्या गाडीने जायचं असेल तर आम्ही 7 तासामध्ये जाऊ शकतो. हां बरोबर आहे. 6.5-7 तासामध्ये आम्ही इथून नाशिकला जाऊ शकतो. मला सांगा हिंगणे गव्हाडवरून जर विमानाची व्यवस्था असती तर नाशिकला जायला किती वेळ लागला असता. 1 तासाच्या आत अर्धा तासाचा किंवा 1 तासाचा वेळ लागला असता. बरोबर आहे का नाही. आणि आपल्या हिंगणे गव्हाडला विमानतळ होणार आहे. हे बघा मी इथं खोटं बोलणार नाही बरं का. आता ते कॅमेरा शूटिंग चालू आहे. जबाबदारी आहे आपल्यावर. काही बी बोलायचं जमतं का नाही ना. हिंगणे गव्हाडला विमानतळ होणार आहे. पण मी मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही करा. आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. टीकेत वेळ घालवणं आमचा धर्म नाही. टीका करणाऱ्यांना टीका करू द्या. आम्ही कामाने उत्तर देऊ. बरोबर आहे ना. विमानाची व्यवस्था असती तर 1 तासाचा वेळ लागला असता. बरोबर आहे. मनाला नाशिकला जायला किती वेळ आहे बोला. नाशिक मनेपर्यंत गेलं पंचवटी फिरून माघारी आलं. मनाला काही वेळ आहे का. मन कीर्तनात जरी बसलेलं असलं माया होत घरच्या कुलपाला झटका देऊन येतं. माय आज गडबडीने निघाले पण झटका द्यायचा विसरला. अख्खं कीर्तन झटक्यात घालते. बरोबर आहे. मनाचा स्वभाव आहे. बघा इथं माणसं मॅटवर जरी बसले ना तर त्याचे दोरे तरी बाजूला करतील. चॅटिंग तरी करतील. करा करा तुमचं काय नाही. उदाहरण सांगा. चाल द्या तुम्ही. चाल द्या दाजी. हो द्या तुमच्या मनाला. विठाला विठाला. बरं मी अगोदर अलर्ट केलं होतं. मोबाईल सायलेंट करा, स्विच ऑफ करा, फ्लाईट मोड करा. अर्जंट असेल मोदी साहेब असेल काही मीटिंग असेल ते बोलू द्या. काय अडचण नाही. मला काय सांगायचं. लक्ष देऊन ऐका बघा. मनाचा स्वभाव येतो. अहो मन किती चंचल आहे माहिती आहे का. विठ्ठल विठ्ठल मनेपर्यंत ऑनलाईन येतं आणि पुन्हा बंद करून टाकतं. मना एवढं चंचल या जगाच्या पाठीवर काय नाही. ह्या मॅटवर जरी बसलेला असलं ना त्याचे दोरे तरी काढल. त्याला काडीने छिद्र तरी पाडन. बाया कीर्तनात जरी बसलेल्या असल्या तर शेजारणीची साडी घेतात आणि माय म्हणतात सूत चांगलंय. कोणत्या दुकानावरून आणलं. तू दुकानातच कामाला राह. कीर्तनाला कशाला आली. हा स्वभाव आहे मनाचा. माणसं बैर दिशेला गेले तरी शांत बसत नाहीत. बैर दिशेला गेले ना शांत नाही बसत. काडी घेतात आणि जमीन उकरतात. आणि एखादा जर म्हणला काय करायला तो म्हणे उद्या पेरायचंय. वल कुठपर्यंत गेली पाहिलो. हागताही खोडी चढ न मोडे काढी. महाराजाचे प्रमाण आहे त्याला. मन जर शांत राहिला असतं तर बाथरूमचे दरवाजे आपल्याला रंगलेले दिसले नसते ना. एक क्षण मन शांत राहत नाही. एक क्षण झोपेत सुद्धा मनाची क्रिया चालू राहते. मन ओढाय वढाय उभ्या कला हा कला फिरी पिकावर. मन ओढाय वढाय उभ्या पिकातल ढोर. किती हाकल हाकल फिरी ते पिकावर. बहिणाबाई चौधरी यांची कविता आहे. मला वाटतं बहिणाबाई इकडच्याच होत्या ना. हा खानदेश. हा म्हणजे जवळच आहे ना खानदेश तुम्हाला आहे का नाही. मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर. या मना एवढं चंचल या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. म्हणून म्हणतात ये मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करूं. कैसे
तेरा भजन करो, जितना इसे समझाओ उतना ही मचल जाए। सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए। राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए। सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए। तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए। हे मन बडा चंचल आहे, या मना एवढं चंचल या जगाच्या पाठीवर काय नाही। काय काय करी तो या मना, परी नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना। नेऊपतना आदरिले, मन करायचं नाही असं नाही, मन एक क्षण शांत राहत नाही, फक्त जे करायचं ते करत नाही। अमृताहुनी गोड बोला नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा कावाने घे। अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे, पण मनाला घ्यायला आवडतं का? नाही। जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे। नामामृत गोडी वैष्णवा लादली, को सुधा को कथा लोके को काच को मनीर महान। अरे कुठं तुमचं स्वर्गातलं सुधा अमृत आणि कुठं आमचं नामामृत? स्वर्गातल्या अमृतापेक्षा नामामृत हे श्रेष्ठ आहे, म्हणून म्हणतात अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या। हरि नाम नहीं तो जीना क्या। तुम्ही जीना क्या म्हणा, मी बाकीचं म्हणतो। हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो यहाँ कहना क्या। हरि नाम नहीं तो जीना क्या। हरि भजना वीन काळ घालवू नको रे, हरि भजना वीन काळ घालवू नको रे। हरि भजना वीन काळ घालवू नको रे, हरि भजना वीन काळ घालवू नको रे। हरि भजना वीन काळ घालवू नको रे, हरि भजना वीन काळ घालवू नको रे। हरि भजना वीन काळ घालवू नको रे, हरि भजना वीन काळ घालवू नको रे। तुरीच्या सापा भिवूनी भवा, भेटी नाही जीवा शिवा। तुरीच्या सापा भिवूनी भवा, भेटी नाही जीवा शिवा। अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा, मालवू नको रे। हरि भजना वीन काळ घालवू नको रे, हरि भजना वीन काळ घालवू नको रे। हरि भजना वीन काळ घालवू नको। वा वा, टाळ्या वाजवा जोरदार। हरी भजना विन काळ घालवू नको। महाराज म्हणले देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे, बरोबर आहे ना, पण मनाला घ्यायला आवडत नाही, म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी 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 अभंगाची। बघून घे सावळी मूर्ती अशा त्या पांडुरंगाची। मनोभावे भजन तू लाग चरणाला प्रभूच्या, लाग चरणाला। करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या कधी लागेल रे वेड्या तुला
कधी लागे वेडा तुला गोडी अभंगाची. भजनाची गोडी लागणं गरजेचे आहे, भजनाची गोडी लागणं गरजेचे. पण महाराज म्हणले भजन करायला आवडत नाही. एका वाक्यात बोलू, ऐका. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. आता एवढा सुंदर जरी सप्ताह चालला तर गावातल्या सर्वांनाच बरं वाटतं असं समजू नका. काही ना ते पॉम्पलेट पाहिलं की असं धरतात, अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे. तर मर गावाच्या बाहेर जाऊन पडा 8 दिवस, गावात ठेवू नको. या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याच आहे बघा. आवडत नाही ना काही लोकांना, बरोबर आहे ना. महाराज म्हणले पाप ठाके हिता आड, आपलं हित होऊ नये याच्यासाठी पाप आडवं येत असतं. कळलं माझं बोलणं. मग देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत. दारू कडू आहे का नाही? जे हाणतं त्यानं सांगा ना, पटकन सांगायचं. त्याला काय ते दारू कडू आहे ना. भाई माय, एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस आणि बायकोला झाकणभर दारू पाजली. त्या बाईन केलं, किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असेल. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझं मला माहिती. काय बी करतील पण पेतील एवढं नक्की आहे. आमच्या गावातलं एक दारू पित होतं, त्याच्या दारूनं किडन्या खराब झाल्या. मग त्याला संभाजीनगरला ॲडमिट केलं. आमच्या गावात घडलेलं बरं, सगळं आमच्या गावातच घडतं. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. मग त्याला संभाजीनगरला ॲडमिट केलं. मी त्याला भेटायला गेलो. अरे म्हणलं दारूनं किडन्या खराब झाल्या तुझ्या, आता तरी प्यायची बंद कर. तो म्हणे महाराज असं काही बी बोलू नका हो, दारू ब्रँडेड पेत होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणे. काय सांगणार अशा माणसाला. बोला, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही, विषय कडू आहे पण सोडायला आवडत नाही. म्हणून महाराज म्हणले गोविंद गोविंद मना लागलिया. या मनाला आपण देवाकडे आणलं पाहिजे ना. मग गोविंद ते काया भेद नाही देवारया किंवा तया. पण हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. काय येत नाही महाराज? याचे कारण आहेत. अनादी कालापासून या मनावर विषयाचे संस्कार आहे म्हणून मन देवाकडे येत नाही, हे पहिलं कारण. बंधन आवडत नाही म्हणून देवाकडे येत नाही, दुसरं कारण. आणि देवाकडे गेलं की त्याचं स्वातंत्र्य शिल्लक राहत नाही म्हणून देवाकडे येत नाही. या 3 कारणामुळं मन आपलं देवाकडे येत नाही. पहिलं कारण विषयाचे संस्कार, दुसरं कारण बंधन आवडत नाही, आणि तिसरं कारण देवाकडे गेलं की ते देवाचं होऊन जातं. या 3 कारणामुळं आपलं मन देवाकडे यायला तयार होत नाही. पहिलं कारण अनादी कालापासून विषयाचे संस्कार, अनादी संसार मायेच्या ठाई. अनादी कालापासून आपण विषय भोगत आलो का नाही? बघा, आपल्यावर जे संस्कार आहेत ते संसाराचे का परमार्थाचे? होय माया. लहानपणापासून जे लेकरावर संस्कार आहे ते संसाराचे का परमार्थाचे? संसाराचेच ना. एका वर्षाचं लेकरू असतं कपड्यात गुंडाळलेलं आणि त्याची आई त्याला असं फेकते, तुला मामाची पोरगी बायको करायची, दमधर. कोणाची करायची आणि कुठून आणायची तू सांगायचं काम पडणार आहे का? त्याला मोठं तर होऊ दे. हा होय माय. एका वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का? बोला ना. एका वर्षाच्या लेकराला बायको कळते का? नाही ना. तुम्हाला बोलता येतं ना, मग थोडं जोरात बोला की. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा बाबा. इथं कशी बोलू तशीच बोल माय आता, आहे का नाही? एका वर्षाच्या लेकराला बायको कळते का? नाही. मग कोणी कळून दिली? आईनी. भावाची मुलगी आली का ही तुला बायको करायची, शेजाऱ्याची मुलगी आली का ही तुला बायको करायची, पाहुण्याची मुलगी आली का ही तुला बायको करायची. लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली. मग मोठं झाल्यावर त्याला बायको नाही आवडणार तर काय आवडणार आहे? चला बोला. लहानपणापासून आपण डोक्यात बायको घातली ना त्याच्या. अहो, एका आईनं आपल्या लेकरावर लहानपणी संस्कार दिले. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे शिवाजी महाराजाची नाही, जिजाऊ आईसाहेबांची इच्छा होती. अहो, स्वराज्य गरजेचं आहे हे शिवाजी महाराजापेक्षा आऊसाहेबाला कळालं. जिजाऊ आईसाहेबाला त्याची उणीव भासली ना, म्हणून राजावर तसे संस्कार टाकले आणि राजाला घडवलं.
कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर हे उपकार मासाहेब जिजाऊचे आणि नंतर शिवबाजी. अगोदर जिजाऊ मासाहेबांच्या मनात आलं होतं. सोपान महाराजाला नव्हतं माहीत कीर्तनकार व्हावं, बापानं ठरवलं होतं. वासुदेव महाराजाला नव्हतं माहीत वृंदावनला राहून शास्त्री व्हावं, अयोध्येत राहावं, कथा शिकावी, बापानं ठरवलं होतं. अगोदर बापानं ठरवलं होतं ना. आपला बाप कोण असावा आपल्या हातात नसतं, पण आपल्याला कुणाचं बाप व्हायचं हे आपल्या हातात असतं. तुम्ही ठरवा. जिजाऊ आई साहेबांना ठरवलं होतं मला छत्रपतीची आई व्हायचं, ते करून दाखवलं महाराज. आपण आपल्या लेकराला असं शिकवायला तयार आहे. याच्या बापानं ठरवलं मला मृदंगाचार्याचा बाप व्हायचं, म्हणून त्याला वाजवायला येऊ नाही येऊ त्याला बसवलं ना. बरोबर आहे ना. कोणाचा आहे मुलगा तुमचा? हा बघा, त्यांनी ठरवलं का नाही बघा. बरोबर आहे का नाही सांगा. मला सांगायचं काय, बस हेच उद्याचं भवितव्य आहे ना. अहो तो आज बसला तरी बाद झाला, उद्या तो वादक होईल. किती लहानपणी मी पण असाच राहायचो. बरोबर आहे का नाही. आज इथं आलोय. तुम्ही टीव्हीवर युट्यूबवर 2-4 राज्यामध्ये मी जातोय. 2-4 राज्य नाही, विदेशात बी कीर्तन करून आलो. दुबईला आता एक 15-20 दिवसापूर्वी जाऊन आलो. काय द्यायला पाहिजे अजून आपल्याला संप्रदायानं, लक्षात ठेवा. पण हे लहानपणापासून संस्कार टाकले म्हणूनच ना. पण आपण लहानपणापासून संस्कार टाकले लग्नाचेच, बाकी दुसरं काय आवडणार आहे त्याला सांगा. काहीच आवडत नाही महाराज, लक्षात ठेवा. मग अनादि संसार मायेच्या ठाई. मग आता महाराज भजन करायचं, मग काय लेकरं बाळ सोडून द्यायचे का? अजिबात नाही. आसोनी संसारी, बोला आसोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र भारी बाया सदा. संसारी असावे पण आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. ऐका, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. तुम्ही दारामध्ये जर वाळवण वाळत घातलं मायाव तर काही दाणे सांडतात तिथे. बरोबर आहे. मग पक्षी येतात आणि ते दाणे टिपतात आणि मग मुक्कामाल थांबतात का निघून जातात? उडून जातात. बरोबर आहे का नाही. गुंतून राहतात का? नाही. बस पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही. जाईल कळलं त्याला धन्यवाद, बाकी जाईन प्रसाद घ्या. पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहू नये. ते विकासाच्या मुद्द्यावर कुठे बी उडत राहतात. विठाला विठाला महाराज म्हणले ते का गुंतून या राहते, तैसे असावे संसारी. जाऊ द्या, अजून सोपं करून सांगू का. माणसानं संसारात कसं राहावं माया हो, दह्यात पडलेल्या केशासारखं राहावं. दह्यात जर केश पडला तर काढाय कष्ट लागतात का? बोला नाही. धरला की अलगद बाहेर येत. बरं दह्यातून काढलेल्या केसाला दही लागलेलं राहतं का? नाही. एकदम क्लीन होऊन बाहेर येतो तो. जसं पक्ष बदलल्यावर क्लीन चिट मिळते का नाही, बस त्याची सगळ्या चौकशा फिकशा बंद होऊन जातात आहे का. तसं दह्यातून काढलेल्या केशाला दही लागलेलं राहत नाही. संसारात असं राहावं माणसानं, धरलं की अलगद बाहेर यावं आणि दही बी लागलेलं नसावं. पण माणसं संसारात दह्यातल्या केशासारखे राहत नाहीत. मग वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा. तुटून येतो का? सुटून. तुटून सुटून नाही. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का? सुटून. तुटून अर्धा भेलीलाच राहतो. कीर्तनात आलं तरी भेली जवळच बसतो. हे बऱ्याचशा मुंगळ्याला घरी गेल्यावर कळल. थोडा आवाज द्या. विठाला विठाला. मग महाराज या संसारातल्या मनाला देवाकडे आणायचं. हळूहळू ढाळे ढाळे के तुलेनी एके वेळे, म्हणून देवा माझे मन लागू तुझे चरणी. संसार व्यसनी पडून संसार व्यसनी पडून संसार व्यसनी पडून संसार व्यसनी पडून देवा माझे मन लागू तुझे चरणी. 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 संसार व्यसनी पडून संसार व्यसनी
माझे मन लागू तुझे चरणी देवा 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 माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसने पडोने दे या संसाराच्या व्यसनात त्याला गुंतू देऊ नको देवा म्हणून म्हणतात राधे 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 बोल मना तन का क्या पत कसं करताय हो तुम्ही गाताने व्यवस्थित ठेवा आवाज तुम्ही ते गोंगाट करून टाकता सगळा विठाला विठाला राधे 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 बोल मना तन का क्या पता राधे 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 बोल मना तन का क्या पता त्या देहाचा काय भरोसा आहे म्हणून त्या मनाला सांगा तुला भगवंताचं भजन करायचं पण महाराज म्हणले मन देवाकडे येत नाही विषयाच्या संस्कारामुळे एक दुसरं कारण मनाला बंधनं नको आहेत आज कोणालाच बंधनं आवडतात का बंधनं नको आहेत ना बरोबर बंधन आवडत नाही आज आता परमार्थात आलं की बंधन आहे माळ घातली पाहिजे पहिलं बंधन गंध लावला पाहिजे दुसरं बंधन हरिपाठ केला पाहिजे तिसरं बंधन तुळशीला पाणी घातलं पाहिजे एकादशीची उपवास केला पाहिजे आषाढी कार्तिकीची वारी केली पाहिजे पण हे आवडतं का मनाला माळ घालायला आवडतं का काही म्हणतात आमची मनाची माळ आहे मनाचा आणि पोत्याचा हिशोब इथं जमत नाही मनाची माळ कशी जमाल सांगा बरं एखादी बाई म्हणली मी तुमच्या घरी भांडे घासते धुणं धुते जेवण बनवते स्वयंपाक करते सगळे काम मी तुमच्या घरची करते पण मी मंगळसूत्र घालणार नाही मान्यता आहे का याला बोला ना मान्यता नाही ना ते घरचे म्हणतील एखादं काम कमी कर पहिले ते पोत घालून घे मंगळसूत्र घालून घे बरोबर आहे ना तसे गळ्यात माळ पाहिजे ना एक वाक्य बोलतो कळलं तर बघा गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील ताकद आहे त्या माळीमध्ये लक्षात ठेवा त्या माळीमध्ये ताकद आहे महाराज माझ्या समोर पंढरपूरला एक गंध विकत घेत होता स्टँडर्ड माणूस होता गंध विकत घेतल्यावर त्या गंधवाल्याला म्हणे हो याची एक्सपायरी डेट काय आहे 2 डेट असतात ना मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी याची एक्सपायरी डेट काय तो गंध विकणारा म्हणे हो या गंधाला एक्सपायरी डेट नसते तुम्हाला अजून गंमत सांगू का हा गंध जर तुम्ही रोज कपाळाला लावला तर तुमची एक्सपायरी डेट वाढून मिळेल एवढी ताकद या गंधामध्ये आहे माझ्या मनाचं बोलत नाही प्रमाण आहे त्याला ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ का पिजे कळी काळ तया भेने ताकद आहे पण हे बंधन आवडतात का आज कोणाला बंधन नको आहेत ना माया हो तुम्ही बोला तुमचं उंच टेकाडावर घर आहे उंच टेकाडावर घर आहे तुमचा मुलगा नेमकाच रांगायला लागला की तुम्ही दरवाजाला काय लावून टाकता पहिल्यांदा फळी लावता किंवा छोटा दरवाजा लावता का यांनी रांगत रांगत बाहेर जाऊन पडू नये म्हणून बरोबर पण हे रांगणाऱ्या पोराला आवडतं का ती फळी लावलेली नाही रांगणाऱ्या पोराला फळी लावलेली आवडत नाही त्याला वाटतं आई दुश्मन आहे माझी पण आईला माहिती ही फळी याच्या हिताची आहे तसं महाराज लोक जरी तुम्हाला एखादं वाईट बोलत असले तर तुमचं हित आहे त्याच्यामध्ये ते लेकराला नाही कळत आईला कळतं ना तुम्ही संत माय बाप कृपा लेकुराचे हित जाने माऊलीचे चित्त जाने माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची दादारी
असे कळवळ्याची जाती. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. लेकराचं हित कशामध्ये आहे आईला कळत असतं ना. बघा लेकरू आजारी पडलं तर आई त्याला नाक दाबून का होईना औषध पाजते, पण हे कडू औषध लेकराला आवडतं का? त्याला वाटतं आई दुश्मन आहे माझी, मला कडू औषध पाजते. पण आईला माहित आहे हे औषध नाही पाजलं तर याचा आजार बरा होणार नाही, हे आईला कळतं. तसं साधू संताला माहित आहे आपलं हित कशामध्ये आहे, पण अज्ञानामुळे जीवाला साधू संत सुद्धा वैरी वाटतात ना. बंधन आज कुणालाच नको आहे. बघा सासूचं सुनेचं पटत नाही का? एका वाक्यात उत्तर देता येईल का? सासूचं सुनेचं पटत नाही का? त्याच्या का मंत्रिमंडळाचा विस्ताराचा वाद आहे? हा का आरक्षणाचा चेंडू त्यांच्या दालनात आहे? हा का पक्ष चिन्हाचा वाद आहे? काहीच नाही महाराज. सासूचा आणि सुनेचा वाद एकाच कारणामुळे आहे. माझ्याकडे लक्ष द्या. सासूला वाटतं सुनेनं बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला बिनधास्त जगू द्यावं. ऑल ओव्हर सगळ्या कारण एवढ्यावरच येऊन ठेवतो. सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेनं बी घ्यावा. बरोबर आहे. सासूला वाटतं मी जसं मोठं कुंकू कपाळाला लावते तसं माझ्या सुनेनं बी लावावं. आता मोठं कुंकू कपाळाला लावण्यामागचं रिझन काय? काय नाही होते का स्वस्त आहे म्हणून थोडंच लावायचं? नाही, त्याच्या मागचा भाव असा आहे, जेवढं मोठं कुंकू कपाळाला तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं, हा त्याच्या मागलचा भाव आहे. पण आता धनी एवढा बारीक करून ठेवला महाराज, दुर्बिणीन पाहावा लागतो धनी, हाय का नाही? बरोबर आहे. बरं पाहिजे तेव्हा धन्याला पैपाला चिटकवतात, आरशाला चिटकवतात, भिंतीला चिटकवतात. त्यांच्या मनावरच हे धन्याचे हाल लावले या बायानं सध्या. बरोबर आहे का नाही सांगा? बरं या धन्या बरोबर आहे, किती बारीक करून ठेवला मारा. मग सांगा बरं धनी बी मॅचिंगचा केला काही बायानं? हे आता आपल्या खेड्यापाड्यात नाही, पण तुम्ही शहरा भागात जर गेले पाहिलंय मी डोळ्यानं. म्हणजे जशी साडी तसाच ब्लाऊज, जसा ब्लाऊज तशी सँडल, जशी सँडल तर सगळं हे स्कार्फ पण तसा आणि ती टिकली पण त्याच कलरची. मग काळी साडी घातली तर म्हणजे मारला नवरा. बरोबर आहे ना? अहो लय अवघड झालं त्या मॅचिंगमुळं. आमच्या मित्राच्या लग्नात गेलो मी आणि त्याची आजी रुसून बसली म्हातारी. मी म्हणलं लग्न का लावा ना लग्न, किती वेळ लावता? अहो म्हणे पोरं नवरदेवाची आजी रुसून बसली. म्हणलं आता आजीला काय झालं रुसायला? तुम्हीच विचारा म्हणे महाराज. म्हणलं काय झालं आजी? काय नाही म्हणे महाराज, पोरायनं साडी राणी कलरची आणली, ब्लाऊज पीस दुसऱ्याच कलरचा आणला, मॅचिंग होईना. म्हणलं आता या वयात काय करायची मॅचिंग डंगरी ना? मग या वयात काय करायची मॅचिंग? ती म्हणे हा मला का जीव नाही का म्हणे. अहो म्हणलं अहो आजी लग्नाला वेळ होतोय. नाही नाही जमत नाही म्हणे. एका पोराला म्हणलं जाय वा ये चांगला ते ब्लाऊज पीस घेऊन राणी कलरचा. एक पोरग गेलं आणि मोटरसायकलवर ब्लाऊज पीस घेऊन आलं आणि माझ्याच हातात दिला. द्या म्हणे तुमच्या हातानं. मग मी गेलो म्हणलं हे धरा, झाला का आता राणी कलरला राणी कलर मॅच? हो म्हणे महाराज आता साडी बी राणी कलरची आणि ब्लाऊज पीस बी राणी कलरचा. म्हणलं आता पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का काय? कुठपर्यंत मॅचिंग काही असलं तर पाहिजे ना. बरोबर आहे का नाही सांगा? अरे मॅचिंगच करायची तर स्वभावाची करा. बरोबर आहे ना? स्वभावाची मॅचिंग करायला शिका, जाईल तिथं माणसं आपली होतील ना. हे बघा एखादी स्त्री दिसायला सुंदर असेल तर एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडेल. एखादा पुरुष दिसायला सुंदर असेल तर एखादी स्त्री त्याच्या प्रेमात पडेल. पण तुमचा स्वभाव जर सुंदर असेल तर जग तुमच्या प्रेमात पडेल महाराज. स्वभावाची मॅचिंग असावी. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा, ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. जो ॲडजस्ट करत राहतो तो सक्सेस होत राहतो. ही मॅचिंग असली पाहिजे. विठाला आज हे सासूचं सुनेचं पटत नाही का? सासूला वाटतं हिनं बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला बिनधास्त जगू द्यावं. म्हणून पोरी आता ॲग्रीमेंट करून घेतात लग्नाच्या अगोदर. पप्पा मला पहिलं त्याच्याशी बोलायचंय. कुणाशी? होणाऱ्या नवऱ्याशी. मग त्याला फोन लावणार, हॅलो मी तुझ्या बरोबर लग्न करते बरं का बाबा. आता अगोदर बोलल्या जातं तुम्ही एवढे भाग्यवान नाहीत, तुमच्या जमान्यात नव्हतं ते, आता आम्ही भाग्यवान माणसं आहे. आम्हाला चार्जिंग संपेपर्यंत बोलाय भेटतं. हां त्या साखरपुड्यातच मोबाईल गिफ्ट असतो आमचा. प्री वेडिंग शूटला भेटतं, फिरवाय भेटतं, सगळ्या गोष्टी. लग्न तेवढं बाकी राहिलेलं असतं बघा. मग तिची पहिली अट असते फोनवर, हॅलो मी तुझ्या बरोबर लग्न करते पण माझी पहिली अट मी खेड्यात राहणार नाही, नांदुरा नाही तर मलकापूर. मी हिंगण्यात राहणार नाही.
माझी पहिली अट मी खेड्यात राहणार नाही. माझी दुसरी अट लक्ष देऊ नाही का, मी शेतात जाणार नाही. बघा आता जावयाकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे. मग शेती करायला पाहिजे, शेती कशाला पाहिजे. आज असं झालं ना महाराज, या पोरींच्या अपेक्षा अशा झाल्या, शाळा सरकारी नको, गाडी सरकारी नको, दवाखाना सरकारी नको, नवरा तेवढा सरकारी नोकरीवाला पाहिजे. वाघ शेंबडी कसा मिळेल, कसा मिळेल सांगा बरं. बरोबर आहे का नाही. लक्ष देऊ नाही का, अवघड आहे ना महाराज. लक्षात, तिची दुसरी अट असते मी शेतात जाणार नाही. माझी तिसरी अट लक्ष देवा, तुझ्या आई वडिलाला आपल्यात राहता येणार नाही. का, तुझ्या आई वडील माझ्यावर बंधनं टाकतील आणि मला बंधनं नको आहेत. तुझ्या आई वडिलाला आपल्यात राहता येणार नाही. माझी चौथी अट, माझ्या मोबाईलला हात लावाय जमणार नाही. माझा पासवर्ड मी तुला सांगणार नाही, तुझा नाही सांगितला नो ऑब्जेक्शन, मुझे कोई एतराज नाही. बघा काही काहीच्या मोबाईलला एवढा लॉक असतो महाराज, असं वाटतं भारताची सगळी ईडीची माहिती याच्याच मोबाईलमध्ये आहे. काय करा अवघडाचं. एकाच्या पोटात दुखत होतं, जरा 4G विनोद एक कळला तर बघा, एकाच्या पोटात दुखत होतं आणि ते बायकोला म्हणे पोटात दुखायला ग. बायको म्हणे मग ते टेबलवर मोबाईल आहे म्हणे, डॉक्टरला फोन लावर. तिने मोबाईल घेतला म्हणे याचं लॉक सांगा, बरं वाटायलंय म्हणे आता राहू दे. सज्जन माणसाला कळेल, बाकी जाईल कळणार नाही. टाळा. माझे एक मित्र आहे जे त्यांनी सांगितलं 75% डिवोर्सच्या केसेस व्हॉट्सअप फेसबुक मुळे चालू येतात. 75% हा रिसर्च आहे, लक्षात ठेवा. मला बंधनं नको आहेत. हे बघा कंपनीचे फोन कॉल जर जास्त यायला लागले तर आपण कंपनीला मेसेज करतो डू नॉट डिस्टर्ब. तुमच्या कंपनीचा फोन मेसेज मला आला नाही पाहिजे. मला माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर नको आहे. लोक शहरात राहणं पसंत का करतात माहिती आहे का, शहरात एकमेकाच्या लाईफमध्ये लोक इंटरफेअर करत नाहीत आणि खेड्यात एकमेकाच्या लाईफमध्ये इंटरफेअर चालू राहतं, म्हणून लोक खेड्यात राहणं पसंत करत नाहीत. शहरात बघा तुम्ही, या फ्लॅटमध्ये माणूस आला तर त्या फ्लॅटवाल्याला माहीत नसतो कोण आलेला आहे आणि कोण गेलेला आहे. त्यांना विचारलं ते म्हणतात आय डोंट नो, मला माहीत नाही. काय माहीत नाही मला, ते कोण आहे आम्हाला काय माहिती आहे. लक्षात ठेवा, बंधनं आज कुणालाच नको आहे. आणि तिसरं कारण, मन देवाकडे गेलं की देवाचं होतं. देव पाहावया गेलो, येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. बरोबर आहे ना. देव पाहावया गेलो, तेथे देवाची होणी ठेलो. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया. भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. मग या 3 कारणामुळे मन देवाकडे यायला तयार होत नाही. म्हणून महाराज म्हणते माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही. धरोनिया बाह्य भवा तारे दातारा. म्हणून देवा तुझं भजन करत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे. अभंगाच्या पहिल्या चरणात पुत्राची ये वार्ता, 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 पुत्राची ये वार्ता. शुभ ऐके देवी माता, 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 शुभ ऐके देवी माता. ऐसे राहो माझे मना, ऐसे राहो माझे मना, ऐसे राहो माझे मना, ऐसे राहो माझे मना, माझे मना. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. माया हो, आईची उपमा दिलेली आहे, आईला प्राधान्य दिलेलं आहे. संप्रदायानं कधी पण पहिल्यांदा आईला प्राधान्य दिलेलं आहे.
आपुलिया हिता जो आशे जागता धन्य माता पिता तयाची या अगोदर माता आणि मग पिता बरोबर आहे ना पिता असल्यामुळे जरा मागं ठेवला आहे का नाही धन्य माता मग पिता बरोबर आहे कुळी कन्या पुत्र अगोदर कन्या मग पुत्र ओम नमः पार्वती पते हर हर अगोदर पार्वती मग महादेव सीता बोला बोला सीता राम राधे श्याम लक्ष्मी नारायण अगोदर लक्ष्मी मग नारायण अगोदर राधा मग श्याम अगोदर सीता मग राम अगोदर पार्वती मग शंकर संप्रदायानं मोदी साहेबांना आता विधेयक पास केलं महिला विधेयक संप्रदायानं 750 वर्षापूर्वीच पास केलं बरं का लक्षात ठेवा आईला प्राधान्य दिलेलं आहे आणि मी सांगेन तुम्हाला या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे एकदा आई गेली ना माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे जिची आई गेली तिला आईची किंमत विचारा ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत विचारा लहानपणी मायेचा हात ज्याच्या अंगावरून फिरला नाही त्याला आई काय असते विचारा लहानपणी बापाचं छत्र नाहीसं झालं आणि घरच्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या ना त्याला बाप काय असतो विचारा ऐका ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती सब कुछ मिलता है इस दुनिया में पर माँ नहीं मिलती पैसों से खाना मिलता है भूख नहीं मिलती किताब मिलता है ज्ञान नहीं मिलता बिस्तर मिलता है नींद नहीं मिलती बंगला गाडी मिलते है माँ बाप नहीं मिलती गेलेली आई आणि गेलेला बाप किती जरी पैसे खर्च केले तर मिळणार नाही या म्हणून मोदी साहेब निवडून आल्यावर पहिलं दर्शन घ्यायला कोणाचं जायचे आईचं दर्शन घ्यायचे निवडणुकीला जाण्याच्या अगोदर बी आईचं दर्शन आणि निवडून आल्यावर पण आईचं दर्शन अरे 140 करोड जनतेचा मालक आहे आज ऐका भारताचा पंतप्रधान आहे माणूस पण पहिला आशीर्वाद आईचा घ्यायचा पंतप्रधानाला सुद्धा आईच्या आशीर्वादाची गरज आहे आता मोदी साहेब गेलेली सत्ता आणू शकतील पण गेलेल्या आईला नाही आणू शकत गेलेल्या आईला आणू शकत नाही म्हणून माया हो बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे झालं व्यवस्थित तर बाळ नाही तर अंत याला म्हणतात बाळांत जेव्हा आई मुलाला जन्म देते ना तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही पण सिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते एवढा मोठा उपकार आपल्या जीवनात आई सोडून दुसरं कोणीच करू शकत नाही ऐका चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील पण आपला चेहरा न पाहता गुण अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस जगात येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना तिला आई म्हणतात आपल्याला न पाहता आणि आपण जन्माला येण्याच्या अगोदर पासून आपल्यावर प्रेम करणारी एक व्यक्ती आहे तिचं नाव आई आहे म्हणून म्हणतात प्रतिमा में भगवान नहीं होते प्रतिमा में भगवान नहीं होते लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते मी बोलत नाही मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथि देवो भव नसल कळत परमार्थाची भाषा तो ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल ना त्याचं नाव आई आहे म्हणून म्हणतात ना सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ आखिर माँ होती है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे म्हणून मी सांगेल माय गेली की माहेर संपलं माय गेली की माहेर संपून गेलं हे बघा मुलीचं माहेर माय आहे तोपर्यंत आहे विठाला विठाला म्हणून मी सांगेल तुम्हाला लक्षात ठेवा या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे संत बरं शास्त्रीजी संत आणि आई याच्यात थोडासा फरक आहे
आई आणि संत याच्यात एक थोडा भेद जर सोडला तर संत आणि आई याच्यात भेदच नाही. कोणता भेद आहे ऐका. आई स्वतःच्या लेकरावर प्रेम करते आणि संत जगाच्या लेकरावर प्रेम करतात. एवढाच फरक आहे. एवढा फरक जर सोडला तर आईमध्ये आणि संतामध्ये फरक नाही. तुम्ही बघा, प्रत्येक नोकरीमध्ये सुट्टीची तरतूद आहे, पण आपल्या घरात बिना पगारीची बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते, तिचं नाव आई आहे. तिला सुट्टीही नाही आणि पगारही नाही. बरं, घरात बनवलेली भाजी आईच्या आवडीची कधीच होत नाही. सासूच्या, सासऱ्याच्या, भायाच्या, दिराच्या, नणंदच्या, बरोबर आहे, मुलीच्या, मुलाच्या, नवऱ्याच्या, पण घरात बनलेली भाजी आईच्या आवडीची कधीच नसते. आयुष्यभर, अरे आपण एक दिवस आवडीची नाही भाजी झाली तर ताट फेकून देतो. जी आयुष्यभर दुसऱ्याच्या आवडीची भाजी खाऊन आनंदात राहते ना, तिला आई म्हणत असतात. अजून सांगेन मी तुम्हाला, लक्षात ठेवा, या महिलांना 8 दिवसातून 4 दिवस उपवास असतात, पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो. मुलासाठी, मुलीसाठी नाही तर नवऱ्यासाठी, पण यांनी यांचा उपवास धरलेला स्वतःसाठी कधीच नाही. तुम्ही बघा, देवाकडे काही मागायला गेल्या तर स्वतःसाठी कधीच काही मागणार नाहीत त्या. होय माया, मी बोलतोय बरोबर आहे ना. देवाकडे गेल्या मागायला, आता या शिवपुराणाला एवढी गर्दी आहे, स्वतःसाठी काही मागायला नाहीच जात त्या भगवान शंकराकडे. आपल्या लेकरासाठी, लेकीसाठी नाही तर नवऱ्यासाठी नाही तर संसारासाठी. लक्षात ठेवा. मग एवढं मोठं आईचं व्यक्तिमत्व आहे, लक्षात घ्या. बरं, गुणवान पोरावर प्रेम करते, नवल नाही हो, अवगुण्यावर तेवढंच प्रेम. किती कष्ट आहे महाराज त्या मायला सांगा. गरोदर राहिल्यापासूनच कष्ट आहे. लालने पालने दुःखम प्रसूता याश्च वेदना. काय त्रास कमी आहे लेकराला सांभाळताना? बोला. हे नेमके जन्माला आलेले लेकरं आहे ना, हे लय मजेदार असतात बघा. ते दिवसभर झोपतात आणि रातभर रडतात. बरोबर आहे ना माया हो? दिवसभर झोपतात आणि रात्रभर रडतात. बरं, ते लेकरू शांत करावं आईनेच, माणसाकडून नाही होते. माणूस म्हणाल शांत हो, शांत हो, एकदा दोनदा म्हणाल, तिसऱ्यानं ताडकन घालात. बरोबर आहे, ते अधिकच भोंगा काढतं मग. बरोबर आहे, ते शांत करू जाणं महिलांनीच, हे माणसाकडून होत नाही महाराज. किती काळजी करतात लेकराची बघा. मी थोडंसं तुम्हाला कळेल माझी भाषा माया हो. पहिले मिक्सर नव्हते तेव्हा पाट्यावर चटणी वाटायच्या महिला, बरोबर आहे ना. तुम्हाला नाही कळणार बापू, हे आमच्या काळातलं सांगायलो जुनं, बरोबर आहे ना. ऐका लक्ष देऊन. ते मिक्सर नव्हते तेव्हा महिला पाट्यावर चटणी वाटायच्या. आमची आई पण वाटायची. आता पण वाटते कधी कधी, म्हणते तू असं खाऊन बघ, कालवण छान, भाजी छान लागते आहे का. म्हणते पाट्यावर चटणी वाटायची. लक्ष द्या, पाट्यावर चटणी वाटायची आई. आणि चटणी वाटणं सुरू झाली ना, अर्ध्यात आली की बाहेरून आवाज यायचा, मम्मी झाली. कळलं तुम्हाला? मम्मी किंवा आई झाली. आई झाली म्हणलं का, आईच्या हात चटणीचे आणि बाहेर ते तिथं उभं. मग आईला टेन्शन येतात. मग ती म्हणते, ओ बाळूची तेवढी शिदवा बरं. नवऱ्याला म्हणत्या, बाळूची तेवढी शिदवा. नवरा म्हणतो, अगं तू काय करते? अहो कळत नाही का तुम्हाला, मला धुवायला काय झालं, पण माझे चटणीचे हात आहे, मी चटणीच्या हातानं कशी शी धुणार त्याची. मग तो नवरा जातो आणि शी धुतो त्या पोराची. बघा, चटणीचे हात आहे म्हणून आईनं त्याची शी धुतली नाही, तरी पोरग म्हणतं आई तुला काही कळत नाही. मला वाटतं त्या हातानं धुवायला पाहिजे होती. बरोबर आहे ना. आग झाली असती ना, मग आई कळाली असती. बरोबर आहे ना. कळत नाही म्हणतात. काय हो, लेकराला काजळ घालताना डोळ्यात ह्या बाया आहे का नाही, किती पटकन घालतात. त्याच्या खाली गालाला लागू देत नाही, बुबळालाही लागू देत नाही. पटकन तो छान दिसावं म्हणून काजळ घालतात. आणि तरी पोरं म्हणतात आई तुला काही कळत नाही. अरे तिला कळलं नसतं तर काजळ घालायच्या ऐवजी गाडीचं वंगाण घातलं असतं ना. बरोबर आहे ना. सांगा ला वाव, हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. किती बर गुणवान पोरावर प्रेम करते, नवल नाही हो, अवगुण्यावर त्याच्यापेक्षा जास्त करते. एक पोरगा 10वीला नापास झालं आणि रडतच घरी आलं. घरी आल्यावर आई म्हणे काय झालं रडायला, कोणता डोंगर कोसळला तुमच्यावर. तो पोरगा म्हणे मी नापास झालो आई 10वीला. 10वी म्हणजे जीवनाचा टर्निंग पॉईंट पहिला. 10वीला नापास झालो. त्याची माय म्हणली नापास झाला मग काय मोठी गोष्ट आहे, चल जेवण कर. पोरगा म्हणे पप्पा त्यांच्याकडे मी बघते तू जेव. सपोर्ट कसा करते बघा. त्यांच्याकडे मी बघते तू जेवण कर. आणि पोरगा आपलं घाबरत घाबरत जेवत राहतं. आई मार्क लिस्ट घेते आणि टेबलवर ठेवते. बाप बाहेरून आला का टेबलवरची मार्कशीट पाहिली आणि तळपायाच्या मस्तका लागली. कुठे आहे ते नालायक, पाहिजे ती गाडी घेऊन दिली, पाहिजे तो मोबाईल दिला, ट्युशन लावून दिलं, पैसे खर्चाय दिले, 4-4 विषयात नापास.
इंग्रजी लालडेश, इतिहास लालडेश, भूमिती लालडेश, विज्ञान लालडेश, कुठे ते नालायक, बोलव त्याला माझ्याकडे. बायको म्हणे ओरडू नका, ती त्याची मार्क लिस्ट नाही तुमची आहे. तुम्ही 10वीला 4 विषयात नापास झालते, माझं पोरग एका विषयात नापास झालं, पोराला एका शब्दानं दुखवायचं नाही याला आई म्हणतात. मग नापास झालेलं जर एवढ्या प्रेमानं स्वीकारत असेल तर तिला जर कळालं माझं पोरग मेरिट आलं तर महाराज त्या दिवशी जेवत नाही ती. दिवसभर शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगते आमचं पोरग पहिला आलं, माझं पोरग पहिला आलं, माझं पोरग पहिला आलं, माझं पोरग पहिला आलं, शाळेत त्याचा पहिला नंबर आला. शेजारनी म्हणतात अगं जेवून घे, आलं पोरग तुझं पहिलं. ती आई म्हणते आज मला जेवायचीच इच्छा नाही. ही आनंदाची बातमी ऐकली आणि माझं पोट भरलं. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता. तसं महाराज म्हणतात त्या आईला जशी पोराची गोड बातमी कानावर पडल्यामुळं जेवायची सुद्धा गरज पडली नाही, भजन करताना मला तेवढा आनंद झाला पाहिजे. तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. गाताय कतारी गुण, गाताय कतारी गुण, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. तैसे राहो माझे मन. महाराज म्हणले माझं मन गातानी असं राहिलं पाहिजे आणि ऐकताना सुद्धा असंच राहिलं पाहिजे. गातानी प्रेम असावं आणि ऐकताना सुद्धा प्रेम असावं. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून काय. प्रेम नसेल तर भजन करून फायदा आहे का? भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुके ना, म्हणून थोर प्रेमाचा भुकेला. गातानी प्रेम असावं आणि ऐकताना सुद्धा प्रेम असावं. एकच उदाहरण सांगणार आणि थांबणार आहे, लक्ष देऊन ऐका बरं का. राम रावणाचं युद्ध झालं, गाता ऐकता याच्यासाठी सांगणार आहे. आणि राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आलं. नंतर लंकेवर विजय मिळवला आणि सीता मातेला घेऊन अयोध्येत आले. आणि अयोध्येत आल्याच्या नंतर ज्यानं जशी जशी कामगिरी केली तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं, पण हनुमंतरायाला मात्र काहीच दिलं नाही. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते देवा, ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली त्या हनुमंतरायाला तुम्ही काहीच दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले सीते, हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याजवळ काही नाही आहे. काय द्यावे त्याशी व्हावी उत्तराई, ठेविता हा पायी. हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याजवळ काय नाही. सीता माता म्हटली मम्मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हणले दे, तुला काय द्यायचं तर. ऐका माया हो, सीता मातेनं प्रसन्न होऊन आपल्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. नवरत्न प्रसन्न झालं की माणसं काही बी द्यायला तयार असतात. आता ही अंगठी आहे, ही काय मी विकत नाही घेतली, वाढदिवसाला मला गिफ्ट दिली. हे 20,000चं घड्याळ आहे, हे पण एकाने दिलं. एकाने एक ब्रेसलेट दिलं. एकाने 2-4 दिवसापूर्वी एक 1.5 लाखाचा मोबाईल दिला. इथं कीर्तन संपल्यावर 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचा काय नेम थोडाच होय. काय सांगता कुणाच्या मनात काय येऊन जाईल कधी, बरोबर आहे का नाही. हे बघा, तुम्ही हसून माझं नुकसान करू नका बरं का. बरं, ज्याला घालायचंय त्याने हसणं मनावर बी घेऊ नका. बरं, जे दिलंय ते दिलंय. याच्या पुढचं मला माहिती नाही. जे दिलेलं आहे ते दिलेलंच आहे. प्रसन्न झाल्यावर लोक काय देत नाही हो. अहो, प्रसन्न झाल्यावर लोक जीव द्यायला तयार असतात. पैसा गहू नाही त्याचं. पैसा काय विषय, काय विषय नाही, लक्षात ठेवा. काय बाया म्हणतील महाराज आम्ही दिली असते हो अंगठी तुम्हाला, पण नाही ना आमच्याकडे. पोथा द्या, मी मोडून घेईन ना. करून काय घ्यायचं, अडचण काय त्याच्यात. मन मोठं असलं पाहिजे, त्याला काय पत्रम पुष्पम फलम दोयम योमे भक्त्या प्रयच्छति, बरोबर आहे का. सांगा, हनुमंतरायाला नवरत्नाचा हार दिला. हनुमंतरायाने ते हार घेतला. मणी फोडायचे पाहिजे फेकून द्यायचे, मणी फोडायचे पाहिजे फेकून द्यायचे. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते हनुमंता, माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार तुम्हाला दिला आणि मणी फोडून काय पाहता आणि फेकून काय देता. हनुमंतराय म्हणले मैया, या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहते. काय म्हणले, या मण्यामध्ये मी माझ्या
रामाला पाहतोय. हनुमंतानं मन्यात राम पाहिला. आपण अयोध्येत पहा. हनुमंतरायाने मन्यामध्ये राम पाहिला. सीता माता म्हणे हनुमंता मन्यात कुठं राम असतो का? म्हणे याच्यात राम नाही. म्हणे नाही. मग याचं माझ्याजवळ काही काम नाही. हारच फेकून दिला. जो नहीं राम का ओ नहीं काम का. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी. संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. अरे याच्यात राम नाही ना. हारच फेकून दिला महाराज. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते हनुमंता या मन्यात राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला. तुमचा हा देह आहे. या देहात तरी राम आहे का? हनुमंतराय म्हणले मैया या देहात राम आहे काय विचारताय कशाला? समोर उभे राहिले. छाती विदीर्ण गेली. फाडली छाती आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. श्रीराम शक्ति है बेधड़क दिखला दिया. भक्ति में शक्ति है बेधड़क दिखला दिया. कोई मस्ती ना सागर पीने में श्री राम बैठे हैं मेरे सीने में. 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय श्री राम. श्री राम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चैतन्याने जागवण्याची गरज आहे. फाडली छाती. राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं
आता जर एखाद्याची छाती फाडली शास्त्री महाराज तर नुसत्या विमल गोवा सितार धनाधन बाहेर पडते हो. लक्ष नाही का? हनुमंतरायाने छाती विदीर्ण केली. राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला म्हणले मागा तुम्हाला काय मागायचं आहे. हनुमंतराय म्हणले देवा मला काही नको, माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. हनुमंतराय म्हणले पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. मला नकोय देवा काही, माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. अहो हृदयात ठेवल्यावर काय देणार नाही माणूस. डीपी ठेवला तर शेततळ पास होत आहे, बरोबर आहे ना. वॉलपेपर ठेवला तर सभामंडप पास होतो. हृदयात ठेवल्यावर काय मिळणार नाही. हनुमंतराय म्हणले देवा मला काही नको. प्रभू रामचंद्र म्हणले माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी माग. हनुमंतराय म्हणले देवा तुमची इच्छा आहे ना, एक काम करा, जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी, आणि जिथं तुमची कथा नाही तिथं मला ती गाता यावी. म्हणून गाता ऐकता हरिगुण. म्हणून रामायणात कोणी जरी नसलं तर कोण बसलेलं असतं? हनुमंतराय. म्हणून मोरारी बापूच्या कथेत आजही एक आसन हनुमंतरायाचं आहे. डोक महाराजाच्या कथेत आजही आसन एक हनुमंतरायाचं आहे. पहिले हनुमंतरायाच्या आसनाची पूजा करतात आणि मग कथा चालू करतात. कथा करणारे म्हणतात आइए हनुमंत बिराजिए कथा करो मति अनुसार, आइए हनुमंत बिराजिए. गाता ऐकता हरिगुण तैसे राव माझे मन, गाता ऐकता हरिगुण नादी लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग तुका मने पाहे घड्याळाकड. तुका मने पाहे कासवीचे फिले माय तैसे राव माझे मन, गाता ऐकता हरिगुण विठोबा रखुमाई. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राव माझे मन, गाता ऐकता हरिगुण. धावत्या वेगात अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. बरोबर 8:45 मला वाटतं 8:50 सुरू झालं होतं आहे का नाही. अजून 10 मिनटं हातात आहे. आपण 10:50 थांबूयात. बरोबर 2 तास. एवढे 5-7 मिनटं घेणार आहे आणि थांबणार आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. वातावरणही गोड आहे. लेकिन हे दुश्मन घड्याळ रुक नाही रहा आहे का नाही. आणि वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. पावसानं बदबद पडावं, उघडून जावं, झड लावू. 11 वाजून गेले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, उरक म्हणतात. आता दुसरं काय म्हणत नाही का. वेळ संपलेला असल्यावर काय फायदा आहे. आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा. हे शहाणपणाचं लक्षण असतं आहे का नाही. अरे कुठंतरी थांबलं पाहिजे. समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठेतरी थांबलं पाहिजे. बरोबर आहे ना. वेळेत थांबव माणसानं. वेळेत नाही थांबलं की किंमत राहत नाही माणसाची आहे का नाही. त्याच्यामुळे वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. आपला हा सोनाजी महाराजांच्या पादुकाचा शताब्दी महोत्सव खूप मोठ्या आनंदानं या ठिकाणी पार पडत आहे बरं का. आणि महाराज मागे आलो होतो तेवढंच गोड वैभव आजही आहे. कार्यकर्ते मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. काय ते आल्यानंतर फटाकडी लावले, सगळ्या त्या मुली फुलं टाकत आल्या आहे का नाही. किती गोड नियोजन. आपण सगळी मंडळी या ठिकाणी करता. गावाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे बरं का. गावाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. या कार्यक्रमाला सगळ्यांनी भरभरून मदत करा. प्रतिसाद द्या. प्रतिक्रिया देत बसू नका. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. कळलं माझं बोलणं. चांगल्या कामाला मदत केली पाहिजे. चांगल्या कामात चुका काढत नाही बसलं पाहिजे. बरोबर आहे का नाही. नाही तर काही माणसं चुका काढत बसतात. बरं जे जास्त देतं ते बेजार करत नाही, जे कमी देतं ते लई बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले. त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ. जाय घरी निघ बरं. एखादा म्हणला नाही असं नव्हतं पाहिजे, तू करून दाखव कसं असतं. बरोबर आहे ना. अहो विरोध जरी करायचा असेल तर तेवढं मोठं उंचीचं व्हावं लागेल ना. 10वी नापास झालेल्या पोरानं मोदीला कमेंट करू नये. राहिलेले विषय काढून घ्यावे.
आणि 11वीच्या ॲडमिशनची व्यवस्था बघावी. अरे 140 करोड जनतेचा मालक आहे आणि तू 10वीत 4 विषय गेलेले आहे. तुझी बरोबरी आहे का बोलण्याची? अहो विरोध करायचं तरी तेवढं लेवलचं पाहिजे ना. तू बजेट काय, तू बोलतोय काय, असं होतं ना मग नंतर. बरोबर आहे का नाही? अरे लेवलचं व्हावं लागेल ना महाराज, लक्षात ठेवा. त्या उंचीचं व्हावं लागेल बघा, लक्षात घ्या. म्हणून माझी विनंती आहे, चांगल्या कामाला मदत करा, चुका काढत बसू नका. नाही तर काही माणसाला लय सवय, महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजा ठेव नव्हता पाहिजे, गायक ठेव नव्हता पाहिजे, माईक ठेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकशा करता तो माणसं. बरी चुका काढणारे शास्त्री महाराज कशात बी चुकाच काढत राहणार. बरोबर आहे का नाही? चुका काढणाऱ्या माणसाला संधी मिळायला पाहिजे फक्त. त्या शिंदे साहेबांना एक निर्णय केला मागे काही दिवसापूर्वी, 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या बोला ना फुकट, आणि महिलांना पुन्हा एक सवलत दिली. महिलांना काय केलं बोला ना, काय केलं? हाफ तिकीट आहे ना, म्हणजे सरकारनं बी यायची लेवल जाणून घेतली. या हापच आहे बा, म्हणजे अर्धांगिनी रे, असं येड्यासारखं काहून विचार करता? अर्धांगिनी, बरोबर आहे का नाही? अर्धांगिनी आहे. मग एका मीडियावाल्याने एका बाईला विचारलं, म्हणे कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय, सांगा. आता तुम्ही कधी माहेराला जाऊ शकता, कधी येऊ शकता, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काय फायदा नाही एसट्या फुकट करून, काय फायदा आहे एसट्या फुकट करून, मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. अरे बादरी नाही का नाही, सांगा बरं. असं कसं होईल? चुका काढणारे माणसं काय कशात बी चुका काढत राहणार ना हो. ऐका, यंदा 2 लाखाला प्लॉट घेतला, लक्ष देऊन ऐका, तर 4 महिन्यानं 10 लाखावर विकावा अपेक्षा आहे. पण 700चा गॅस 1000 होऊ नये. मानसिकता आहे, मानसिकता आहे का नाही हे सांगा बरं. आपल्या जवळच्या वस्तूला माल मिळाला पाहिजे, पैसा भाव मिळाला पाहिजे, पण दुसऱ्याकडून घ्यायचा असल्यावर कमी झाला पाहिजे. असं होत नसतं. हे अर्थचक्र आहे. तुम्ही एका गोष्टीची किंमत वाढली की पुढं पुढं ते वाढतच जाणार असतात. लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, चुका काढत बसू नका, प्रतिक्रिया द्या. एखाद्यानं बंगला बांधला, प्रतिसाद द्या. बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं, आपलं काम काय? चांगला बंगला बांधला हो तुम्ही, नाही एवढा सुंदर आमच्याकडून बांधला होत, पण तुम्ही बांधला तरी आम्हाला आनंद आहे. आम्ही तुमच्या बंगल्यात नाही बसलो तर तुमच्या बंगल्याच्या साईडला बास टाकून सावलीत तर झोपू शकन. तुम्ही काय अडवणारे आम्हाला? कौतुक करा, जेव्हा निघून या. ते कौतुक करायचं सोडतं, जेवायचं सोडतं आणि तिथं जाऊन शानपणा करतं. पीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच जमला नाही, गोळंबाज बरोबर नाही. अरे तो या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते. तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे ना. ह्याच्या पीचा आपण पाहून घेऊ पुन्हा काय व्हायचं तर. बरोबर आहे का नाही? एखाद्यानं 4 व्हीलर गाडी घेतली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, त्यानं त्याच्या कष्टाने घेतली ना. आपल्याला काही घेणं नाही का? त्यानं पेढे खायला बोलवलं, उपकार आहे त्याचे. मग आपण पेढे खायचे आणि म्हणायचं छान घेतली गाडी तुम्ही, आम्हाला येऊ दे जा कधी बसून. तो म्हणता अहो तुमचीच समजा ना, काय अडचण आहे, कौतुक करा, निघून या. पेढे खायचे सोडून देतात, कौतुक करायचं सोडून देतात. 4 माणसं बाजूला घ्यायचे आणि चर्चा सुरू. हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे. तुला अडचण काय? तुला प्रॉब्लेम काय? शोकांती काय काय नाही महाराज. अरे हो द्या ना, आपले माणसं मोठे होत असले तर आपल्या माणसानं सपोर्ट केला पाहिजे महाराज. बरोबर आहे का नाही सांगा? म्हणून चांगल्या कामाला मदत करत चला. आहे बघा, आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता आणि त्या हवा भरणार म्हणे कुणाची गाडी आहे? आमच्या गावाजवळ घडलेलं. त्या हवा भरणार म्हणे कुणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची गाडी आहे. हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर रेड कलरची इनोवा होती, ही कधी घेतली? ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी, नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटात या दारात काही माग आलो का मी? माझ्याच 20 रुपयाच्या हवेवर किराणा आणायला लागला आणि मलाच बोलायला लागला पुन्हा. शोकांती काय का नाही, चांगल्या कामाला मदत करत चला. धर्मप्रचार करणाऱ्या माणसाला सपोर्ट करत चला. आमच्या गाड्या जरी चांगल्या असल्या तर तुमच्यापर्यंत वेळेवर पोचावे याच्यासाठीचे. हो सोपं आहे का रात्रंदिवस गाडीत बसणं? सांगा. तुम्ही बसा. जे म्हणतात महाराज लोक फुकटचा पैसा घेतात, तुम्हाला चॅलेंज माझं, तुम्ही 8 दिवस माझ्या गाडीत फिरा. तुम्ही टाळ वाजू नका, फेट्याची घडी घालू नका, 2 टाईम जेवण, फक्त गाडीत बसा. तुम्ही पुन्हा महाराजाकडं गाडीकडं पाहिलं तर म्हणाल ते बक्षीस देईन मी तुम्हाला. सोपं नाही आहे.
अहो रोज पळणं एवढं सोपं आहे का? मी काल सकाळी होतो तुळजापूर जवळ, मी कालपासून सांगतो, काल सकाळी होतो तुळजापूरच्या जवळ आंदोरा नावाचं गाव आहे, गावासहित सांगतो आंदोरा. काल सकाळी तिथं होतो, काल संध्याकाळी होतो लाडगाव, संभाजीनगरच्या जवळ MIDCत लाडगाव आहे. आज सकाळी नाशिक, आता इथं. हे सोपं आहे? अहो हे पळावला एवढं काय म्हणतील, पैसे भेटतात ना, पळशील ना. आता पळणं प्रेमासाठी आहे. आता लोकांचं प्रेम मिळालेलं आहे ते जपण्यासाठी पळावं लागतं महाराज. एवढं सोपं नाही आहे ते. काय फायदा आहे त्यात, लक्षात ठेवा. म्हणून धर्मप्रचार करणाऱ्या माणसाला जपत चला. तुमच्या गावचे शास्त्री महाराज आहे, माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही त्यांना जसं जपत आले तसं जपत राहा, एवढी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो. गरजेचं आहे महाराज. आणि या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी भरभरून मदत करा. श्रीमंती कोणती आहे माहिती आहे का? भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणा बरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे. भाकर आहे, भूक नाही दरिद्री आहे, अंथरुण आहे, झोप नाही दरिद्री आहे. पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे, ज्यांची देणगी राहिली असेल त्यांना आत्ता देऊन टाका, नाही तर उद्या सकाळी देऊन टाका. तिकडे टेबल लावलेला आहे देणगीचा. प्रसाद आहे का रोज इथं? जेवायला आहे का? मग जेवायला आहे म्हणल्यावर ध्यान राहायला पाहिजे आपल्याला, बरोबर आहे ना. नुसताच हाणून चालला इथं आणि पावत्या गावा फाडतो. एखाद्या इथल्या 10-15 चपात्या उचलतो, एखादा मला कुठं निघाला, वावरातल्या प्रसाद नेतो, वावरातल्या प्रसाद नेतो, वर्गणी गावात देतो का वावरातल्या प्रसाद नेतो, बरोबर आहे का नाही. पण माझी विनंती आहे, ज्यांची देणगी राहिली असेल त्यांना पहिल्यांदा पावती फाडून घ्या, सहकार्य करा. सहकार्याची गरज असते. राम मंदिराचा निर्णय झाला, तुम्ही ऐकलं का भाषण? त्या भाषणात उल्लेख झाला त्या दिवशी 22 तारखेला. एकटे उद्योगपती राम मंदिराचा खर्च करून बांधून द्यायला तयार होते, पण ट्रस्टीनं ते निर्णय बदलला. म्हणजे एका श्रीमंताच्या पैशातून आम्हाला राम मंदिर नाही बांधायचं, म्हणून खेड्यापाड्यातून 100 रुपये आपल्याकडून नेले. तुम्हाला आठवत आहे का नाही मला माहित नाही. 100 रुपये सगळ्यांकडून नेले. का? प्रत्येकाला वाटावं या राम मंदिराला 1 वीट माझी आहे, तसं प्रत्येकाला वाटावं सोनाजी महाराजाच्या सोहळ्यात 1 पावती माझी आहे. इथं माझी मदत आहे हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे. म्हणून सर्वांनी या कार्यक्रमाला भरभरून मदत करा, एवढीच पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो. बरोबर 10:50 झाले. ते बघा, 1 मिनिटही कमी नाही आणि 1 मिनिटही जास्त नाही. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर